बेबी झबले कसं शिवायचं आहे. आता हे बेबी झबलेचा काय आहे, फ्रंट साईड आहे बरोबर ना. फ्रंट साईडला काय असतं, ओपनिंग ठेवायचं, कारण लहान मुलांना कपडे घालताना त्रास होतो, त्यामुळे त्याची पूर्ण पुढची बाजू काय करायची असते, ओपन ठेवायची असते. त्यामुळे बघा आता ही पट्टी आहे, याला मी प्रेस केलेली आहे बरोबर, ही दुमडायची आहे, याला काय म्हणतात फेसिंग, काय म्हणतात फेसिंग. ही फेसिंगची पट्टी इथे दुमडायची आहे. दुसरा भाग पण त्याचा तसाच शिवून घ्यायचा आहे. नंतर हा मागील भाग आहे, मागील भागाला पुढील भागाचं काय जोडायचं आहे, शोल्डर. दोन्ही बाजू तशा शोल्डर जोडून घ्यायचे. त्यानंतर त्याचा जो मुंडाफुलीचा भाग आहे त्याला पट्टी जोडायची आहे. पायपिंग करा किंवा पट्टी लावून ती पूर्ण आत दुमडायची आहे. ही आपण बायस पट्टी घेतलेली आहे. बायस म्हणजे काय, तिरकस. किती अंशाच्या कोनातनं कापतात, किती 45 अंशाच्या कोनातनं कापली जाते ती. हे बघा, ही पट्टी बरोबर किनारीला जोडून घ्यायची. दुसऱ्या बाजूला आहे तशीच पट्टी जोडायची आहे. लहान मुलांचे जे कपडे शिवतात त्याच्यासाठी कॉटनचाच कपडा वापरतात आणि तो एकदम कसा असतो, सॉफ्ट असतो. बघा, याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. हवं असेल तर तुम्ही तिथे बाइंडिंग करू शकता किंवा पायपिंग करू शकता. आता मी पूर्ण पट्टी काय करणार आहे, आतमध्ये फोल्ड करणार आहे. त्यानंतर हा भाग आतमध्ये प्रेस करायचा आणि आकारानुसार काय करायचे त्याला हवा. दुसरा भागही तसाच फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई मारायची आहे. आता बघा, हा जो गळ्याचा भाग आहे याला पण त्याच पद्धतीने आपण फोल्ड करणार आहोत. आपलं हे टोप सरळ करून घ्यायचं, आधी पट्टी दुमडून घ्यायची आहे. नंतर आता जेवढी पट्टी आवश्यक आहे तेवढी ठेवायची, बाकीची कट करून टाकायची आहे. आत दुमडून पुन्हा यावरही त्याच पद्धतीने
दाब टाकायची आहे. दाबटीत झाल्यावर पुन्हा ही पट्टी काय करायची आहे, आतल्या बाजूला फोल्ड करायची. गळ्याचा भाग फिनिश झालेला आहे. आता मागच्या आणि पुढच्या भागाची जी साईड सीम आहे, साईड सीम म्हणजे बाजूची शिलाई ना, ही जोडून घ्यायची. लहान मुलं एकदम मऊ कपडे असतात ना ते वापरतात. कशासाठी सांगा बरं, सांगा. लहान मुलांचं शरीर कसं असतं, एकदम नाजूक असतं ना, त्याला कपड्याचा त्रास होऊ नये म्हणून सॉफ्ट आणि कॉटनचाच कपडा वापरला जातं. इथे पॅक करायचं, दोन्ही बाजू जोडून घ्यायचे आहे. जोडल्यानंतर हा भाग सरळ करायचा आहे आणि